बोला पुंडलिकावर विहार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. आता मी त्या अभिनव वाग्विलासिनीला नमस्कार करतो, जी चातुर्य आणि अर्थरूपी कलांची जननी कामिनी आहे आणि जी आपल्या रूपाने व गुणाने संपूर्ण विश्वाला मोहून टाकणारी आहे. अशा त्या शारदा मातेला मी नमन करतो. मज हृदय सद्गुरु, तेने तारिलो हा संसारू, मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. माझ्या हृदयात सद्गुरू वास करत आहेत. त्यांच्याच कृपेने मी हा दुस्तर असा संसार रूपी पूर ओलांडून पलीकडे गेलो आहे. म्हणूनच माझा विवेकावर विशेष आदर प्रेम आहे. ओवीचे सखोल विश्लेषण. मज हृदयी सद्गुरू. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सद्गुरू बाहेर नसून ते माझ्या हृदयामध्येच विराजमान आहेत. जेव्हा गुरूंच्या उपदेशाचे आत्मसात केले जाते तेव्हा ते आंतरिक बळ बनतात. तेने तारिलो हा संसार पुरू. हा संसार म्हणजे एक अथांग आणि वेगवान नदीचा पूर आहे, ज्यात माणूस वाहून जाण्याची भीती असते. पण सद्गुरूंच्या मार्गदर्शनामुळे हा संसार सागर सहज पार करता येतो. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी इथे विवेकाला खूप महत्त्व दिले आहे. विवेक म्हणजे काय, चांगले काय वाईट, काय नित्य काय अनित्य, याचा विचार करण्याची शक्ती. सद्गुरूंनी दिलेल्या या विवेक बुद्धीमुळेच मनुष्याला योग्य मार्ग सापडतो. म्हणून माऊली म्हणतात की माझा या विवेकावर अत्यंत प्रेम व विश्वास आहे. जैसे डोळ्या अंजन भेटे, मग षष्टीची फाटा फुटे, मग वास पाहे तेत प्रकटे महानिधी. अंजन, काजळ, औषध. जुन्या काळात असे मानले जायचे की सिद्ध पुरुषांनी दिलेले एक विशेष सिद्ध अंजन डोळ्यांत घातले की दृष्टी सूक्ष्म होते, फांटा फुटणे, दृष्टीची व्याप्ती वाढणे किंवा दृष्टीमध्ये विलक्षण शक्ती येणे. महानिधी, मोठा खजिना किंवा गुप्तधन. का चिंतामणी जालया हाती, सदा विजयवृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण कामनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्याच्या हातात चिंतामणी रत्न येते त्याला जगात कशाचीही कमतरता राहत नाही. त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तो सदैव विजयी तृप्त वृत्तीत राहतो. तसाच मी सुद्धा आता पूर्णकाम झालो आहे. महाराज पुढे स्पष्ट करतात की ही पूर्णत्वाची स्थिती त्यांना सद्गुरू निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे प्राप्त झाली आहे. ज्याप्रमाणे चिंतामणीमुळे ऐहिक इच्छा पूर्ण होतात, तसे सद्गुरूंच्या ज्ञानामुळे माझ्या सर्व आध्यात्मिक ओढ आणि इच्छा विरून गेल्या आहेत. मी आता स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालो असून मला कोणत्याही गोष्टीची उणीव भासत नाही. बोला पुंडलिकावर विहार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.